पुण्याच्या गजबाटापासून थोड्याच अंतरावर डोंगराच्या कुशीत लपलेला आहे एक रहस्यमय ठिकाण। हा घाट रस्ता फक्त प्रवास नाही तर इतिहासाच्या दिशेने नेणारी एक वाट आहे आणि त्या वाटेच्या शेवटी उभं आहे शेकडो वर्षाचा इतिहास जपणारं भुलेश्वर मंदिर। हे मंदिर फक्त श्रद्धेचं ठिकाण नाही तर अद्भुत शिल्पकलेचा एक जिवंत नमुना आहे। पण या मंदिरामागे दडलेलं आहे एक रहस्य, एक इतिहास आणि काही अनोख्या गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच थक्क करतील। चला तर मग आज आपण जाणून घेऊया भुलेश्वर मंदिराची संपूर्ण कहाणी। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुण्याजवळ असलेल्या एका अशा मंदिरामध्ये जे दिसायला किल्ल्यासारखं आहे, परंतु त्याच्या आतमध्ये आहे शिवशंभूचं स्थान। छोट्या डोंगरावरती वसलेलं हे मंदिर खूप सुंदर आहे आणि आज आपण त्याच मंदिराला जाणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत ते मंदिर ज्याला भुलेश्वराचं मंदिर म्हणलं जातं। त्याच मंदिराला आज आपण जाणार आहोत आणि छानपैकी त्याचं दर्शनही घेणार होतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण की खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो, जाऊया आपण आज भुलेश्वर मंदिराकडे। भुलेश्वर मंदिर हे पुण्यापासून अंदाजे 45 ते 55 किलोमीटर अंतरावरती आहे। हे मंदिर यवत गावाजवळ आहे। या ठिकाणी येण्यासाठी स्वतःची बाईक, कारने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। तसेच जर तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने येणार असाल तर त्यासाठी स्वारगेटवरनं यवत, दौंड, सोलापूरच्या दिशेने बस मिळतात। यवत येथे उतरून तुम्ही शेअरिंग ऑटोने या ठिकाणी येऊ शकता। जर तुम्ही रेल्वेने येण्याचा विचार करत असाल तर जवळचं रेल्वे स्टेशन हे यवत रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर सुमारे 8 ते 10 किलोमीटर आहे। त्यासाठी तुम्हाला ॲटो किंवा एखादी प्रायव्हेट कार घेऊन तुम्ही इथे येऊ शकता। तर फायनली पोहोचलोय आपण भुलेश्वर मंदिराच्या जवळ आणि बघू शकता गाडी आपण लावलेली इथं। पार्क गाडीला टेन्शन नाही, गाडी एकदम वरपर्यंत येते आहे आणि इकडे बघू शकताय इकडे सुद्धा पार्किंग आहे, त्यामुळे व्यवस्थितमध्ये तुम्ही इथपर्यंत गाडी घेऊन येऊ शकता। त्यामुळे काय चालायचं काय आपल्याला त्रास नाही आहे, त्यामुळे काय तुम्ही मस्त गाडी वरती आणून वरती मंदिरापर्यंत जाऊ शकता। चला तर आपण आता डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ, मंदिराचं दर्शन घेऊ पहिलं। तर मित्रांनो, थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं चप्पल स्टँड पाहायला भेटते आणि या चप्पल स्टँड आपण चप्पल काढून पुढं मंदिराकडे जाऊ। भुलेश्वर हे मंदिर पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। मूलतः हे ठिकाण मंगलगड असे नाव होते। 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली। याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे असे सांगितले जाते। चला तर आपण प्रथम या मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। भुलभुलैया पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या मंदिराचे गर्भगृह आपल्याला पाहायला भेटतं। या गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडीतील कोरीव काम केलेला नंदी आहे। नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा असं म्हटलं जातं। हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही। गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमोरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे। बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचावाट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्म, विष्णू, महेश यांची प्रतीके आहेत। पिंडीच्या खाली असलेला खोलगट भाग नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते। अन्य शिव मंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात। आवाराच्या गणेश पट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यावर गणेशाऐवजी भैरवाची शिल्प कोरलेले आहेत। या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवदेवतांची शिल्प आहेत। देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत। मुख्य सभामंडपाच्या भोवती
असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरापेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णू अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारांचे शिल्प मंदिरात आढळते. यादव साम्राज्याची इतस्त्री झाल्यानंतर यवनाकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिराची शिल्पांची नासधूस करण्यात आली होती. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पामुळे येथील सौंदर्य अद्यापही टिकून दिसत आहे. 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव यांनी या डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला मांडला. या किल्ल्याचं भग्न बुरुज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडते. पहिले बाजीराव पेशवे व साताऱ्याचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रह्मस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1737 मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्चून 3 कमानींचा नगारखाना, सभामंडप व 3 चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दामाजी गायकवाड या सरदारांनी पवारांवर मिळवलेल्या विजयी कृत्यार्थ जीर्णोद्धारास 25,000 रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी आप्पांनी भुलेश्वरास मुकटेकरता 125 रुपये व 125 सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहेत. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पात कोरीव काम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. मुस्लिम आक्रमकांच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या मंदिरात श्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या आत छायाचित्रांस बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्राही भरते. ही जुनी परंपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. शहाजीराजे यांच्या सुपे परंगणातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ बाल शिवाला घेऊन इथे येत असत. सुरुवातीला हा गड निजामांचा सरदार मुरार जोगदेव यांच्याकडे होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दौलत मंगळ भुलेश्वरीतून होत होता. मित्रांनो, आपण या मंदिराचा जर परिसर बघितला तर तुम्ही अनेक ज्या मूर्त्या ह्या आता पूर्ण भग्न अवस्थेमध्ये आहे, सगळ्या तुटलेल्या आहे. याचं कारण पण असंच आहे, कारण की मित्रांनो या संपूर्ण मंदिराच्या अवतीभोवती रामायण, महाभारत तसेच विष्णुपुराण, गणेश अशा विविध वेगवेगळे पुराण या संपूर्ण मंदिरामध्ये रेखाटलेलं आहे. मुस्लिम आक्रमणापासून मुस्लिम जी लोक आहे मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी याचा संपूर्ण या मंदिराला किल्ल्यासारखा एक दर्शनीय भाग दिला आहे. त्यामुळं किल्ला समजून यावरती आक्रमण एक कमी प्रमाणात केलेले जातात. तर मित्रांनो, दर्शन घेतलं आहे आपण मंदिराचं. खरंच खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये आणि खरंच इतकी भारी वास्तू, मन जिंकलं मित्रांनो, खूप छान आहे. नंतर आता आपण थोडंसं खाली चाललो आहे. खाली आता तिथं काय ते बघूया आपण. तर मित्रांनो, भुलेश्वर मंदिराचा हा अद्भुत इतिहास आणि पौराणिक कथा ऐकून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी यावंसं वाटतंय का? तर येणार असं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून लिहा. आणि मित्रांनो, या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या मंदिराचा संपूर्ण परिसर बघू शकताय. बोला हर हर महादेव. बाय बाय.